नंदुरबार शहर के सरकारी मेडिकल कॉलेज और जिला अस्पताल की चिकित्सा लापरवाही के कारण एक महिला की मौत हो गई है। चौंकाने वाला मामला सामने आया है। इस आरोप को उसके परिवार वालों ने लगाया है। बाया बाजी रेवजी पाडवी निवासी पाडवीपाड़ा तालुका नंदुरबार नामक महिला को प्रसव के लिए अस्पताल में भर्ती कराया गया था, लेकिन सिर्फ 1.5 घंटे के अंदर ही उसकी मौत हो गई है। परिवार ने डॉक्टर और उन कर्मचारियों पर ठीक से ध्यान न देने का आरोप लगाते हुए तत्काल कार्रवाई की मांग की है। आज आम्हाला जे बायकीबाई रेवजीवडवी गाव काकरदा इथल्या एका महिलेला डिलिव्हरीसाठी इथे ॲडमिट केल्यानंतर डिलिव्हरी वॉर्डामध्ये घेऊन गेल्यानंतर जवळजवळ 3:32ला त्या महिलेला त्यांनी ॲम्ब्युलन्समधून उतरवलं। ती महिला स्वतः थेशरवर बसल्यानंतर इथून तो कर्मचारी आहे तो डिलिव्हरी वॉर्डामध्ये घेऊन गेल्यानंतर डिलिव्हरी वॉर्डाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या ताब्यामध्ये त्या महिलेला दिल्यानंतर संबंधित महिलेचे नातेवाईक आणि त्यांचे जो कर्मचारी तिथे जे ॲडमिट केलं ते बाहेर निघाल्यानंतर त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांना 3:32 नंतर 4:50 पर्यंत या 1.5 तासाच्या कालावधीमध्ये त्यांना असं सांगण्यात आलं की सदर महिला ही एक्सपायर झाली, तिचं पद चालत नाही, तिचे ECG काम करत नाही आणि त्यानंतर त्यांनी त्या महिलेला कॅज्युलिटी वॉर्डामध्ये त्यांनी रेफर करण्यात आलं। मग आम्हाला नातेवाईकांनी फोन केला की बा असं आमच्यावर धोकेबाजी झाल्याचे दिसत आहे। तर आम्ही आल्यानंतर संबंधित डिलिव्हरी वॉर्डामध्ये जाऊन चौकशी केली असता तिथे जे ड्युटीवर असणाऱ्या ज्या सिस्टर आहे त्यांना आम्ही विचारणा केली की अमुक नावाची महिला इथे ॲडमिट केली होती का। हा ॲडमिट केली होती म्हणजे ती आधीच डेथ झालेला होता तिचा। मग आम्ही त्यांना विचारणा केली इथले डॉक्टर कोण आहे, तर तिथे मला वाटतं कोण अग्रवाल नावाचे डॉक्टर आहे, त्यांना आम्हाला भेटायचं आहे। ते आल्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्ते नातेवाईक आम्ही त्यांना भेटल्यानंतर त्यांना विचारणा केली। सर म्हटलं ही संबंधित महिला डिलिव्हरीसाठी इथे ॲडमिट केली असताना ती जिवंत होती, ती थेशरवर बसली आणि जो वर्कर होता तो घेऊन आला, ती बोलत होती। तर 3:32 ते 4:50च्या दरम्यान तुमच्या डिलिव्हरी वॉर्डामध्ये ती सदर महिला होती। त्या 1.5 तासामध्ये ती महिला एक्सपायर झाली, तुमच्या वार्डात एक्सपायर झाली, परंतु तुमचे सिस्टर म्हणताय की ती आधीच एक्सपायर झालेली होती। तर सिस्टरच्या बोलण्यामध्ये आणि डॉक्टरच्या बोलण्यामध्ये बरीच तफावत होती। त्यामुळे आम्ही काय केलं, इथे कॅज्युलिटी वॉर्डामध्ये आलो, तिथे संबंधित अधिकाऱ्यांशी आम्ही फोन केला, चर्चा केली आणि जे संजय राठोड साहेब आहे डीन आहे त्यांच्याशी पण आम्ही फोनवर बोललो। इथले जे इन्चार्ज आहे डॉक्टर मिलिंद पाटील सर आहे ते पण इथे आल्यानंतर आम्ही चर्चा केल्यानंतर बरीच चर्चा झाल्यानंतर इथपर्यंत आम्ही सगळं सामाजिक संघटना आणि नातेवाईकांचं आमच्या इथल्या जो डिलिव्हरी जो वार्ड आहे त्याच्यावर आमचा ब्लेम आहे की 1.5 तासापर्यंत ती महिला ती जिवंत तुमच्या ताब्यात दिल्यानंतर ती मेलेली होती असं पण काही सिस्टरांचं म्हणणं आहे। ते म्हणतात की आधीच मेलेली होती। तर यांच्या बोलण्यामध्ये आणि काय म्हणतो त्याला करणी आणि कथनीमध्ये तफावत दिसत आहे। म्हणून इथल्या ज्या संबंधित डिलिव्हरी वार्डाची ती चौकशी होऊन संबंधित कर्मचारी आणि डॉक्टर यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असं आमचं म्हणणं आहे। आणि इथून पुढे एखादी महिला जरी डिलिव्हरी वॉर्डामध्ये तिचं बरे वाढ झालं तर निश्चित हे मेडिकल कॉलेजचे रुग्णालय आणि ते प्रशासन हे जबाबदार राहील असं आमचं म्हणणं आहे आणि संबंधित जबाबदार असणाऱ्या डॉक्टर असेल। सूरजजी मोरे ती मुलींचा काका आहे। ज्यावेळेस मी ॲम्ब्युलन्समधून तिथून घेऊन आलो होतो त्यावेळेस ते इथं उतरल्यानंतर ती ठीकठाक होती। ज्यावेळेस मी वार्डात घेऊन गेल्यानंतर मग तिथे ॲडमिट केले आणि लगेच मी नाव लिहिण्यासाठी आलो। नाव लिहिण्यासाठी आलो तर मग तिथे गेल्यानंतर मला तिथे जाऊ दिलं नाही। मग त्यांनी म्हणजे 1 ते 1.5 तासानंतर मग मला त्या डॉक्टरनी सांगितलं की मुलींचा कोण आहे म्हणे। मी म्हणलं मुलींचा काका आहे। मग ती मुली आहे ना तिचा पल्स पण चालत नाही, हृदय पण चालत नाही, असं समजून जावं की एक्सपायर झालेली आहे। मी म्हणलं हो ठीक आहे म्हणलं। मग तिथून मला पाठवून दिलं, मग निघून आलो। स्पीड न्यूज भारत।